श्लोक 4. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्ममहद्योनिरहं बीजप्रदः पिता. अर्थ, हे कुंतीसुता, हे कुंतीपुत्रा, सर्व योनीत ज्या मूर्ती उत्पन्न होतात त्या सर्वांचे उत्पत्तीस्थान महद्ब्रह्म अर्थात परमेश्वराची प्रकृती हेच आहे आणि तोच परमेश्वर तिच्या ठिकाणी बीज देणारा असा पिता आहे. विवरण: या जगात असंख्य योनी आहेत. पशु, पक्षी, कीटक, माणूस, जलचर प्राणी इत्यादी. या सर्व योनींमधून अनेक मूर्ती निर्माण होतात. त्या अगणित आहेत. अगदी माणसांचे उदाहरण घेतले तरी कितीतरी प्रकारची माणसे आपल्याला अवतीभोवती दिसतात. एकासारखा दुसरा नसतो. हा प्रत्येक माणूस म्हणजे एक मूर्ती आहे. अशा या असंख्य शरीरांच्या उत्पत्ती करणारी एक महायोनी आहे आणि ती म्हणजेच ब्रह्म व त्या योनीत बीज पेरणारा व उत्पत्तीला कारणीभूत होणारा परमात्मा म्हणजे पिता. बीज म्हणजे परमात्म्याची शक्ती अंशरूपाने प्रत्येक प्राणीमात्रात स्थित असते असे आपण लक्षात घ्यावे. तर मानवांमध्ये एकता, ज्ञानमयता आणि आनंद यांची निर्मिती हेच गर्भबीज असते. आपल्या ऋषीमुनींनी यांचा स्वीकार करून या गर्भबीजाचा विकास केलेला आहे असं विवरण डॉक्टर बी. कुलकर्णी यांनी आपल्या पुस्तकात दिलेले आहे. व ब्रह्म म्हणजेच प्रकृती या बीजाचे किंवा गर्भाचे धारण पोषण करून प्रसवणारी महत योनी आहे आणि तिलाच माता असे इथे म्हटलेले आहे. सर्व योनीषु म्हणजे जरायुज, जारासह जन्मणारे मनुष्य आणि पशु इत्यादी. अंडज, अंड्यापासून उत्पन्न होणारे पक्षी, सर्प, नाग इत्यादी. स्वेदज, घामापासून उत्पन्न होणारे म्हणजे उवालेखा इत्यादी. उद्भिज म्हणजे जमिनीत उगवणारे वनस्पती, झाडे, लता, गवत यांनाच चार खाणी असे म्हणतात. याशिवाय यक्ष, गंधर्व, भूत, पिशाच तसेच जलचर, नभचर हे सर्व प्राणी यांचा समावेश या सर्व योनीषूमध्ये होतो. त्यांची सर्वांची आकृती वेगवेगळी असते. एक मनुष्य योनी घेतली तर इथे एकासारखा दुसरा नसतो. या सर्वांच्या आकृती आणि आकार म्हणजेच मूर्ती या सर्वांचे बीज पेरणारा परब्रह्म किंवा परमेश्वर हा पिता आहे, तर महद्ब्रह्म म्हणजे प्रकृती ही माता आहे असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. कोणताही स्थिर अथवा चल पदार्थ हा प्रकृतीचा अंश आहे. तसेच परमात्म्याचे वीर्य सुद्धा या योनीत आहे. ज्याप्रमाणे विविध प्रकारची सजीव सृष्टी आहे त्याचप्रमाणे निर्जीव सृष्टी आहे. माणसामध्ये परमात्म्याचे बीज म्हणजे अंश आहे हे जाणण्याची बुद्धी सुद्धा आहे. म्हणून तो स्वतःची उन्नती करून घेऊन नराचा नारायण होऊ शकतो. आपण प्रयत्नाने अमृतपुत्र होऊन परमात्म्याचे साधर्म्य प्राप्त करायला हवे. किंबहुना मानव योनी जन्माला आलेल्याचे ते महत्त्वाचे किंवा प्रमुख असे उद्दिष्टच असले पाहिजे. असे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा साधकाचे मनात निश्चय झाल्यास तो अनेक अडथळे पार करून आपले ध्येय प्राप्त करू शकतो. परमात्म्याची एक प्रकृती आहे. तीत परमात्म्याचे बीज जाऊन सर्व सृष्टीची उत्पत्ती होते. येथे परमात्म्याच्या बीजाचा महिमा सांगितला आहे. पुढे प्रकृतीचा स्वभाव धर्म वर्णन केलेला आहे. यामध्ये बीज किंवा वीर्य ह्या अर्थाने जे शब्द आलेले आहेत त्याचं वरती मी विवरण केलेलं आहे. ते म्हणजेच परमात्म्याची शक्ती हे होय. इथे आपण थांबूया.